मी संपादक अनिल कुमार उबाळे आज आपल्या न्यूज शाही चॅनलच्या माध्यमातून ऐरोलीतील लिटिल एंजल फाउंडेशनच्या आपण कार्यालयामध्ये शाळेमध्ये आज आलेलो आहोत. तिथल्या काही टीचर्स आहेत त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आजची जी परिस्थिती आहे किंवा आज जो काल रिझल्ट लागला 10वीचा ते आणि ह्या शाळेचा किंवा लिटिल एंजल फाउंडेशनचं जी वाटचाल आहे त्याबद्दल आपण दोन शब्द प्रत्येकाकडून ऐकून. मॅडम आपलं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव खुशबू भडे. मी लिटिल एंजल फाउंडेशनमध्ये ट्रेझरर म्हणजे खजिनदार म्हणून कार्यरत आहे. गेल्या 9 वर्षापासून मी या लिटिल एंजल फाउंडेशनमध्ये काम करते आहे. आणि माझं सगळ्यांना एकच विनंती आहे की जसं आता तुम्ही बघताय की आता मुलांचे जसे रिझल्ट आलेले आहेत आणि त्यासाठी जे मेहनत घेतली जाते ती खरं म्हणजे त्याच्या टीचर्सची शिक्षकांची खूप जास्त मेहनत असते. आणि लिटिल एंजल फाउंडेशन नेहमी यासाठी कार्यरत असते की मोफत मुलांना शिक्षण द्यावं. पण आमच्याकडे आमची सध्या एवढी मोठी LFची संस्था नसल्यामुळे आम्ही सगळ्यांना हीच विनंती करतो की तुम्ही मुलांसाठी तर खूप काही करता पण टीचरसाठी पण तेवढंच करणं आवश्यक आहे. त्यामुळे टीचरची सॅलरी देणं हे खूप आवश्यक आहे. त्यांना आम्ही जर जास्त मानधन आणि सॅलरी देऊ तर ते जास्त मुलांना आणखी चांगल्या रीतीने शिकवतील व आपल्याला चांगला आणखी रिझल्ट किंवा निर्णायक मुलांचं भौतिक म्हणा, शारीरिक म्हणा आणि शैक्षणिक दोन्हीही चांगल्या रीतीने पार पाडल्या जातील आणि त्यांना चांगलं मोटिवेशन मिळेल. त्यामुळे शिक्षकांकरता पण सगळ्यांनी थोडा विचार करावा. आणि मुलांकरता तर खूप सारे येतात, जसं पुस्तकं येतात व हे येतात सगळं येतात, पण टीचर्सला द्यायला सॅलरीसुद्धा तेवढीच आवश्यक आहे. त्यामुळे मी सगळ्यांना हीच विनंती करेन की आम्हाला पण फायनान्शियली जर तुम्ही मदत करू शकत असाल तर त्यासाठी पण खूप खूप धन्यवाद आणि आम्ही तुमचे ऋणी राहू त्यासाठी. थँक्यू. धन्यवाद मॅडम. आज आपल्यासोबत शास्त्रज्ञ अवसरे साहेब आहेत. त्यांच्या इथे या संस्थेशी जोडले गेलेले आहेत तर आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेऊया. अवसरे सर. नमस्कार, माझं नाव उदय अवसरे. मी सिनियर सायंटिस्ट म्हणून त्या महाराष्ट्र 3 वर्ष. तर मी या लिटिल एंजल फाउंडेशनसोबत 3 वर्षापासून मी MCC असोसिएट आहे. आणि यांचा उद्देश मला खूप आवडला. ॲक्च्युली गरजू मुलांना ज्यांची आर्थिक परिस्थिती बरी नाही, बेताची आहे, अशा विद्यार्थ्यांना पण ज्यांना शिक्षणाची आवड आहे अशा विद्यार्थ्यांना शिक्षण देणे आणि फक्त शिक्षण देणं हा उद्देश नाही, त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलप केलं. ते व्यक्तिगत क्लास वेगवेगळे कार्यक्रम होतात तसं त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे, त्यांच्यामध्ये ज्या स्किल्स आहेत त्या स्किल डेव्हलपमेंट करता प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे किंवा त्यांची शैक्षणिक सहल वगैरे ऑर्गनाईज करणे यासारख्या ज्या आणि वेगवेगळे आपले जे सण आहेत त्या सण तिथे साजरे करणे, त्या निमित्ताने त्यांच्या अंगभूत कला ज्या आहेत त्या कलांना एक वाव मिळावा म्हणून एक चांगल्यापैकी प्लॅटफॉर्म इथे उपलब्ध केला जातो आहे. तर 3 वर्षापासून माझा अनुभव हा आहे की हे सगळे विचारे म्हणजे मुलं जे आहेत त्यांची बेताची आर्थिक परिस्थिती आहे पण यातल्या काही मुलांना खरोखर शिक्षणाची खूप आवड आहे आणि ते हुशारही आहे. पण शाळेमध्ये काय होतं की शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांकडे त्यांच्या शिक्षकांना लक्ष देणं शक्य नसतं. त्यामुळे त्यांच्या ज्या बऱ्याचशा ज्या शंका आहेत, डाऊट्स आहेत त्या क्लॅरिफाय होत नाही, क्लिअर होत नाही. तर अशा वेळेला आम्ही जे इथे क्लासेस देतो, मी क्लासेस देतो व्हॉलेंटियर म्हणून. तर ह्या क्लासेसच्या माध्यमातून त्यांच्या ज्या शंका आहेत, वेगवेगळ्या डाऊट्स आहेत सायन्समधले म्हणा किंवा मॅथ्समधले म्हणा, ते डाऊट्स आम्ही इथे क्लेरिफाय करतो आणि त्याच्याकडे बऱ्याच गोष्टी आम्ही त्याचा सराव करून घेतो पेपर्सचा आणि इतर गोष्टींचा. त्यामुळे काय होतं की मुलांना त्याचं पुढचं जे शिक्षण आहे, पुढचा जो भाग आहे त्यांच्या त्या पर्टिक्युलर विषयाचा तो समजून घेण्यास खूप मदत होते. आणि मला वाटतं त्यांची स्वतःची मेहनत तर आहेच. आज या लिटिल एंजल फाउंडेशनमध्ये कालच मला वाटतं 10वीचा रिझल्ट लागला. काही विद्यार्थ्यांना 80% वर मार्क पडले, काही विद्यार्थ्यांना 75% मार्क्स वर पडले. तर खूप आनंद वाटला ॲक्च्युली. तर माझं हेच म्हणणं आहे की आम्ही तर आमच्याकडतर्फे यांना सहयोग करतो आहे किंवा जे आमच्याकडून होतं ते आम्ही देतोच आहे व्हॉलेंटियर म्हणून. पण बाकी सर्व गोष्टींना जो मदत लागते ती मदत पैशाच्या रूपात म्हणा किंवा दुसऱ्या साहित्याच्या रूपात म्हणा पुढे जर दानशूर व्यक्ती जर पुढे आल्या तर हे कार्य किंवा हे काम हे पुढे नेण्यास खूप मदत होईल. थँक्यू. धन्यवाद सर. आपण आपल्या लिटिल एंजल फाउंडेशनच्या ज्या काही व्यथा आहेत, ज्या काही त्रुटी आहेत किंवा ज्या काही त्यांना अडचणींना सामोरं जावं लागतं आणि त्यातूनही आपण शिक्षणाचं जे महान कार्य विद्यादान करण्याचं महान कार्य आपण करत आहे. तर याच्यानंतर अजून एक टीचर्स आपल्यासोबत आहेत. नाव सांगा. नमस्कार, माझं नाव अजिता मुरचडकर आहे.
मी अलीकडेच मी काही महिने झाले मी लिटल एंजल फाउंडेशनशी जोडलेली आहे आणि मला हे इथे म्हणजे खूप डेडिकेशनने कामं करत आहेत. म्हणजे आमच्या प्रियांका मॅम आहेत आणि बाकीच्या पण टीचर्स आहेत, त्या खूप डेडिकेशनने इथे शिकवतात, ते मला फार आवडलं. आणि एक असं टीमवर्क आहे, म्हणजे जसं फक्त टीचर्सचंच नाही आहे तर स्टुडंट्सचं पण तेवढंच एफर्ट्स त्याच्यामध्ये आहेत, ते टाकायला ते तयार असतात. फक्त त्यांना नीट मार्गदर्शन द्यायची गरज आहे हे मला इथे जाणवलं आहे. त्यामुळे तेही त्यांच्या परीने त्यांचे प्रयत्न करत असतात. आणि त्याच्यामध्ये पॅरेंट्सना पण विनंती आहे की त्यांनी पण स्वतःहून इथे मुलांच्या म्हणजे पुढच्या भविष्यासाठी त्यांनी इथे याच्यामध्ये लक्ष घालावं, मुलांना एनकरेज करावं, त्यांना शाळेत येण्यासाठी, शाळेमध्ये क्लासला पण येण्यासाठी त्यांनी एनकरेज करावं. त्यामुळे ते नक्कीच पुढची पिढी चांगली घडू शकते. एवढंच म्हणणं. आणि मला वाटतं की मेंटॅलिटी आता हळूहळू चेंज होऊन आपल्याकडे येतात, आमच्याकडे सेलिब्रेट वगैरे करायला पण येतात. तर प्रत्येकाचं एक पर्सनल, शेवटी फायनली त्यांचं एक पर्सनल म्हणू शकतो की विचार असू शकतो. परंतु आम्हाला सर्वांना असं वाटतं की एक छोटंसं जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाचा बर्थडे सेलिब्रेट करा, नक्कीच करायलाच पाहिजे, आनंदाचा क्षण असतो. परंतु ही मुलंसुद्धा म्हणजे जेव्हा आम्ही बघतो की यांचे बरेचसे अशी मुलं पण आहेत की ज्यांना प्रॉपर घर नाही आहे राहायला, किंवा कोणाला आई आहे तर कोणाला वडील नाही, अशा प्रकारे अशी बरीच मुलं आहेत. आणि त्या आनंदात जर या मुलांना पण सहभागी जर आपण करून घेतलं तर याच्यापेक्षा आणखी आनंदाची गोष्ट मला नाही वाटत की होऊ शकते. मॅडम एक थोडासा वेगळा प्रश्न आहे, थोडासा कठीण आहे, थोडासा गंभीर पण आहे की नवी मुंबई महानगरपालिकेने नुकताच एक महासभेत ठराव पास केला आहे की नवी मुंबईच्या पालिकेच्या जेवढ्या मराठी शाळा त्या बंद करून त्या ठिकाणी इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालू करण्याचा त्यांचा मानस आहे. आता हा मानस, त्याच्या मागची मानसिकता आणि त्याच्या मागचे जे काय घडलेले सुविधा आहेत किंवा जे काय भ्रष्टाचार आहे तो हळूहळू नंतर उजेडात येणारच आहे. पण तो आपल्याला आपण एक नागरिक म्हणून करतात नवी मुंबईचे आपल्याला काय भावना की या शाळा बंद झाल्या पाहिजेत किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळा त्यात इतक्या प्रमाणात गरजेचे आहेत, आपलं वैयक्तिक मत? हे पूर्णपणे माझं वैयक्तिकच मत राहणार आहे. आणि मला असं वाटतं हे एखाद्या म्हणजे पालखीला वगैरे उद्देशून हा एखादा माझं ॲन्सर असणार आहे. नाही, राजकीय माझा प्रश्न नाहीच आहे. आम्ही फक्त नवी मुंबईचे जे पालक आहेत त्यांच्यापर्यंत मला ह्या भावना पोहोचवायच्या की ह्या चेंजेस आपल्याला मान्य आहेत का आणि ह्या चेंजेस करून खरोखर आपल्या मुलगा पुढे शिकणार आहे. सर मला असं वाटतं की आता गेल्या जवळपास 15 ते 20 वर्षापासून शिक्षण क्षेत्रात काम करते आहे आणि 9 वर्ष पूर्णपणे आता आपलं एनजीओला झालेलं आहे आणि आपले एनजीओ पण शिक्षण क्षेत्रातच काम करते. तर माझा असा अनुभव आहे की जो आज शासनाने जो निर्णय घेतलेला आहे की पूर्णपणे CBSE स्कूल्स करायला पाहिजे, तर खरंच खूप छान निर्णय त्यांनी घेतलेला आहे. परंतु मला असं वाटतं की हा जो निर्णय आहे तो ग्रॅज्युअली आपण जर याच्यामध्ये चेंजेस आणायला पाहिजे. कारण की आपल्याकडे बरीच जी मुलं असतात ती मराठी माध्यमातून किंवा सेमी इंग्लिशच्या माध्यमातून ही आज अभ्यास करते, शिकत आहे. तर ज्या मुलांना इंग्लिश अंडरस्टँडिंग नाही आहे किंवा रिडिंग करता येत नाही आणि त्याला सडनली जर गव्हर्नमेंटने पूर्णपणे चेंज जर केलं तर मला असं वाटतं की त्याचा इम्पॅक्ट थोडा उलटा होऊ शकतो. कारण की कसं असतं की सर एखादा विषय म्हणजे जॉग्रफी आहे, हिस्ट्री आहे, ते जर त्याच्या मातृभाषेतून तो शिकत आहे, तो मुलगा शिकत आहे, तर त्याला एक प्रकारचं चांगल्या प्रकारे नॉलेज मिळेल, त्याचा एक अंडरस्टँडिंग मिळणार आहे. आणि एक जो आज तो मुलगा शाळेमध्ये येतो किंवा क्लासमध्ये येतो तर त्याला एक काहीतरी समजतं आहे, त्याला एक ओढ निर्माण झाली की आपला इतिहास काय असतो होता, भूगोल काय होतं. तर ते जर त्यांनी इंग्लिशमध्ये जर केलं, सडनली जर गव्हर्नमेंटने ते इंग्लिशमध्ये केलं तर नक्कीच त्या मुलाचा थोडा इंटरेस्ट कमी होऊ शकतो, त्याच्या स्कूलमध्ये येणं पण कमी होऊ शकतो. याचा हा थोडंसं एक स्कूलवर किंवा त्याच्या लाईफवर सुद्धा तो एक परिणाम होऊ शकतो. तर मला एक शासनाला एकच पर्सनली विनंती करते की छानच आहे कारण की इंग्लिश आणि मराठी तर आपली मातृभाषाच आहे, तर याला एक समतोल राखून आपण ते आपल्याला घ्यावं लागेल आणि ग्रॅज्युअली तुम्ही तो हा जो निर्णय आहे त्याला इम्प्लिमेंट करायला लागेल. नवी मुंबईच्या आसपासच्या परिसरातील जे पालक आहेत ज्यांची मुलं शिकतायत किंवा शिकू शकत नाही, तर आपल्या शाळेसाठी किंवा आपल्या त्यांना शिकण्यासाठी आपण त्या माता पितांना किंवा त्या पालकांना काय आहे? सातत्याने आमचे प्रयत्न सुरूच असतात, डोर टू डोर आमचं कॅम्पेन सुरू असतं. माझं असं म्हणणं आहे आमची सर्व संस्था पूर्ण संस्थेमध्ये जे आम्ही सहकारी सगळेजण जे एकवटीने इन्व्हेंटिव्ह काम करत असतो, आमचं एकच म्हणणं आहे की एज्युकेशन जे आहे ते तुम्हाला तुमचं पूर्ण लाईफ चेंज करू शकतं. जर आज
प्रत्येकाकडे खूप काही संपत्ती पण असेल आणि त्याच्याकडे जर एज्युकेशन नसेल तर मला वाटतं ते संपत्ती पण तेवढी महत्त्वाची असेल जेवढी एज्युकेशन आहे. कारण की पूर्ण करिअर त्याचं जे पूर्ण पिढ्यानं पिढ्या बदलणारी जी वस्तुस्थिती आहे त्याची परिस्थिती आहे ती एज्युकेशनच बेस्ट सोल्युशन आहे आणि तेच एक काय म्हणतात मायटर वे पण आहे की ज्याला आपण पूर्ण परिस्थिती त्याची चेंज करू शकतो, मेंटली पण करू शकतो, फिजिकली पण करू शकतो. धन्यवाद मॅडम. माझा न्यूज साईट कायम आपल्यासोबत राहणार आहे. आपल्या मदतीसाठी जे जे काही प्रयत्न करायचे आहे ते आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून करणारच आहोत. पण त्यासाठी तरी काय गरज लागली तर न्यूज साईट आपल्यासाठी सदर होऊ. धन्यवाद. धन्यवाद सर. या होत्या प्रियंका मॅडम आज आपल्यासोबत. जसा चहा बनवायला पाणी, साखर, दूध आणि चहापत्ती लागते बरोबर, तसंच यांच्या एकंदर कार्याची आपण जर व्याख्या बघितली तर ती कशी आहे, टीचर, स्टुडंट, पॅरेंट्स आणि सपोर्ट सिस्टम जे आहे याचं एकत्रित मिश्रण झालं तर रेग्युलेटर फाउंडेशन सारख्या अनेक संस्था आज शैक्षणिक क्षेत्रात चांगलं काम करू शकतात असं एकंदरीत ह्या आजच्या एकंदरीत मुलाखतीतून मला वाटतं. लिटिल एंजल फाउंडेशनचे काही यशस्वी विद्यार्थी ज्यांनी 10वीची परीक्षा आता नुकतीच दिली ती काल निकाल लागल्यानंतर काही पास झालेले विद्यार्थी आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. आपण नंबर. मेरा नाम जितेश संतोष यादव है. मैं लिटिल एंजल फाउंडेशन से 2 साल से जुड़ा हुआ हूँ. मेरा इस साल 10वीं क्लास में हम सब ने 10th स्टैंडर्ड का बोर्ड दिया था, उसमें मुझे 84% आया. कॉन्ग्रेचुलेशन. आगे आपका 12वीं के लिए क्या उद्देश्य है? मैं साइंस स्ट्रीम में जाने के लिए सोच रहा हूँ. मैंने कुछ कॉलेज देखे हैं लेकिन अभी उसमें चॉइस करना बाकी. इसके अलावा अगर अदर एक्टिविटीज में आपको क्या इंटरेस्ट है? मुझे चेस में थोड़ा सा इंटरेस्ट है लेकिन मैं अभी बोर्ड के लिए ये सब खेलता नहीं हूँ. आपके आगे के लिए फ्यूचर के लिए बहुत बहुत सारी शुभकामनाएं. और बाद में आप अच्छे परसेंटेज लाए और लिटिल एंजल फाउंडेशन और अपना खुद का और उसके माँ बाप का नाम बड़ा करेंगे ऐसे हम उम्मीद रखेंगे ना. आपल्यासोबत आहेत राधा, यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. नमस्कार, माझे नाव राधा आहे. मी लिटिल एंजल फाउंडेशनमध्ये मागील 4 वर्षापासून आहे. मी जेव्हा 10वीमध्ये होती तेव्हा लिटिल एंजल फाउंडेशनसोबत जुळले. तर माझं पर्सनल एक्सपिरियन्स म्हणायचं तर इकडचे टीचर्स म्हणजे आमचे सगळे टीचर्स हे खूप चांगले आहेत. म्हणजे त्यांचं शिकवणं, त्यांचं 1-to-1 अटेन्शन प्रत्येकाला. आम्हाला काय अडलं काय झालं तर ते अगदी रात्रीचे सुद्धा आमचे डाऊट सॉल्व करायला तयार होते. सो त्यांच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे मला माझ्या 10वीमध्ये 87.20 मार्क्स पडले. त्यामुळे मला माझं ड्रीम कॉलेज दॅट इज मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स भेटला. अँड त्यानंतर सुद्धा मॅमने मला म्हणजे असं एकटं पडू दिलं नाही. मी 10वी झालं माझं, परत 11वी 12वीला पण मॅमचं सतत सपोर्ट असलं मला की मला काय अडलं आहे का, कुठे काय प्रॉब्लेम आहे का, 12वीचा क्लास वगैरे. तर मॅमने मला खूप सपोर्ट केला. त्यामुळे मी मॅमचं खूप 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 आभारी आहे. कारण की त्यांच्यामुळेच आम्ही असं म्हणजे पुढे जाऊ शकतो. नाहीतर असं म्हणजे आपण जेव्हा खाजगी किंवा प्रायव्हेट क्लासेस म्हणतो तर तिकडे खूप जास्त फी घेतली जाते. सो आता हे फ्री एज्युकेशन म्हणजे आमच्यासाठी म्हणजे मध्यमवर्गीय परिवारासाठी तर खूप आमच्यासाठी असं खूप महत्त्वाचं आहे. कारण की मॅम सगळ्यांमुळेच आम्ही पण पुढे जाऊ शकतो. तर त्यांचा मला खूप सपोर्ट असला 11वी 12वीला सुद्धा. आणि मग आता मला 12वीत 88% पडला आहे. आणि पुढे मग आता मी बॅक घेणार आहे. अँड त्याच्यानंतर मला USCMA करायचं आहे. तर हे सगळे माझे गोल्स आहेत. मॅम सतत मला सपोर्ट करत असतात, मोटिवेट करत असतात की हां ठीक आहे, मला जे काही करायचं माझ्या आयुष्यात ते सगळं होईल आणि मी करेन. तर मी त्याच्यासाठी मॅमचं आणि लिटिल एंजल फाउंडेशनचं खूप खूप आभारी आहे. थँक्यू सो मच मॅम. धन्यवाद दादा. तुझे अचिव्हमेंट्स आणि तुझे जे गोल्स आहेत किंवा तुझा जो आतून आलेला आवाज आहे शिक्षकांच्या बाबतीत आणि मॅमच्या बाबतीत तो खरोखर कौतुकास्पद आहे. त्यांचा सपोर्ट तुमच्याबरोबर असेल, फक्त तुम्ही त्यांची मेहनत वाया जाऊ द्यायची नाही. एक ध्येय ठेवा आणि त्यांचं नाव वर गेलं तर तुमचं नाव वर जाणार आहे, तुमच्या आईवडिलांचं नाव वर जाणार. ये मैं लिटिल एंजल फाउंडेशन में लगभग 1 साल से हूँ. और जब मैं 9वीं में था तब मेरे परसेंटेज बहुत कम आए थे, लेकिन जब मैं यहाँ पे आया तो उसके बाद मेरे परसेंटेज बहुत अच्छे आए. यहाँ पे आने के बाद मेरा सारे सब्जेक्ट एकदम इजी हो गए, लेकिन पहले नहीं थे. यहाँ पे आने के बाद मैडम हमें अच्छे से पढ़ाती थी और कोई भी डाउट सॉल्व करा सकती थी. इसी वजह से मेरा आज 10th में 68% आया. धन्यवाद.
मैं जया भी लिटिल एंजल फाउंडेशन की सीनियर कार्यकर्ता हूँ। जब से ये फाउंडेशन बना मैं इसके साथ जुड़ी हुई हूँ और हमने बहुत सारी कठिनाइयों को फेस किया है, क्योंकि कोई भी काम शुरुआत करते तो कठिनाई होती है। तो उसके बाद आज हमें बड़ी खुशी होती है कि इन 8-9 सालों में हमने बच्चों को बहुत आगे लाया है। और देखो कल ही रिजल्ट आया और रिजल्ट में बहुत सारे बच्चों को 80 से ऊपर मार्क्स हैं। तो इतना अच्छा लग रहा है कि जो हमारा मिशन है वो पूरा हो रहा है। लेकिन बीच में आड़े आ रहा है फंड। तो आप सबसे मेरी निवेदन है कि फंडिंग के लिए आप सहयोग दीजिए, ताकि हम और जगह भी बच्चों को, क्योंकि हम बहुत जगह सर्वे कर चुके हैं, केवल फंडिंग के कारण नहीं कर पा रहे। तो आपसे सबसे नम्र निवेदन है कि लिटिल एंजल फाउंडेशन जो शिक्षा के क्षेत्र में इतना उत्कृष्ट कार्य कर रहा है, तो आप सभी उसका सहभागी बने। थोड़ा सा भी, बूंद बूंद से सागर बनता, आप थोड़ा थोड़ा भी दान करेंगे, हमारे ये बच्चे समाज के एक बेहतर से बेहतरीन इंसान बनेंगे। धन्यवाद। कैमरा पर्सन गौरी वाघ सर, अनिल कुमार वाई संपादक यांचा आयुर्वेदिक